पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, ज्ञानोबा काय तुकोबा काय सांगतात, आणि म्हणून आपल्या सर्वांना या सर्व गोष्टी मान्य कराव्या लागतील. पहा, व्यक्ती गेल्यानंतर काही विधिशास्त्राने आपल्याला सांगितलेले आहेत, ते विधी आपण शास्त्र सांगतंय त्या पद्धतीने मानले पाहिजेत. शास्त्र म्हणेल ते सांडावे, मी सांगितलं, शास्त्र जे सांगतं तेच आपण खऱ्या अर्थाने मानलं पाहिजे. आणि म्हणून हिंदू धर्मातील लोकांची सध्याची परिस्थिती अशा झालेली आहे महाराज. हिंदू धर्मामध्ये आपण पाहिलं तर यदुक्तम ग्रंथ कोटीभिही ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. शंकराचार्य महाराज म्हणतात, कोटी ग्रंथ आहेत हिंदू धर्मामध्ये, परंतु शोकांतिका एवढी भयानक झाली महाराज की कोणी हिंदू धर्माला मानायला तयार नाही, कोणी शास्त्राला मानायला तयार नाही. शास्त्र ठोकरलं जात आहे, धर्म ठोकरला जात आहे, परंतु जर आपण शास्त्र धर्म ठोकरलं तर येणारा काळ निश्चित पद्धतीने आपण जर पाहिलं तर आपल्यासाठी धोक्याचं असेल. शास्त्र जे सांगतं ते आपण मानलं पाहिजे, धर्म जो सांगतो ते आपण मानलं पाहिजे. आणि हिंदू धर्माचं शास्त्र जे आहे ते अत्यंत समृद्ध आहे. मी सांगितलं तुम्हाला, जन्माच्या पूर्वीही संस्कार, मृत्यूच्या नंतरही संस्कार, आणि म्हणून विधी संस्कार सोहळे आपल्याला हिंदू धर्माने सांगून ठेवलेले आहेत. आपण सर्वांनी ते मानले पाहिजे. शास्त्रानुसार या ठिकाणी हा वर्षश्राद्धाचा विधी आहे. पहा, वर्षश्राद्ध विधी फार महत्त्वाचा आहे. जन्माला आल्यापासून आपल्या मागे काही ना काही विधी सांगून ठेवलेले आहेत. जन्माच्या पूर्वी गर्भधान संस्कार, जन्माला आल्यानंतर जातकर्म, केशवपन, अक्षरारंभ, विवाह, मृत्यू असे अनेक प्रकारचे संस्कार शास्त्राने सांगून ठेवले. शेवटचा संस्कार अंत्यसंस्कार. तदनंतर 12 महिन्याचे 12 वार्षिक मासिक श्राद्ध केले जातात, आणि वर्षाने येतं त्याला वर्षश्राद्ध असं म्हणतात, पुण्यस्मरण असं म्हणतात. पुण्यव तिथी ती पुण्यतिथी, ती पुण्य असणारी तिथीला पुण्य प्राप्त करून देते, तिला पुण्यतिथी असं म्हणतात, पुण्यस्मरण असं म्हणतात. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण आयोजन या झरेकर कुटुंबाकडून करण्यात आलेलं आहे. कीर्तनाला जेवढं पाहिजे तेवढं संपूर्ण वातावरण खऱ्या अर्थाने सुंदर पद्धतीने कैलास भाऊंनी आयोजन केलेलं आहे. कीर्तनाकरिता सर्वात महत्त्वाचं म्हणजे माईक सिस्टीम असते. माईक सिस्टीम सर्वात महत्त्वाची, खूप सुंदर आपल्या परिसरामध्ये प्रसिद्ध असणारे आमचे महेंद्रदादा ठाणगे यांची खूप सुंदर माईक सिस्टीम आहे. कीर्तनाकरिता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कीर्तन सेवा सुशोभित करण्याकरता गायनाचार्य, मृदंगाचार्य महत्त्वाचे असतात. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध, आपल्या पंचक्रोशीलाही सुप्रसिद्ध असणारे कीर्तनकार, गायनाचार्य आमचे ज्येष्ठ गुरुबंधू. आम्ही सर्वजण या ठिकाणी शिकलो, आपल्याला वेगळा परिचय देण्याची गरज नाही. आदरणीय आमचे शिवाजी महाराज कापडी या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे ज्येष्ठ गुरुबंधू आम्ही शिकण्याच्या पूर्वी या ठिकाणी महाराजांकडे शिकून गेले, गुरु महाराजांकडे, असे आदरणीय कृष्णा महाराज जिरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे गायनाचार्य, आपल्या राहुरी तालुक्याचं भूषण आदरणीय ऋषिकेशजी महाराज शेटे या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य आमचे नकुल महाराज आहेत, योगेश महाराज आहेत. संपूर्ण आपल्या संस्थेतील विद्यार्थी आहेत. आपला हा परिसर खऱ्या अर्थाने खूप सुंदर अशा प्रकारचा परिसर आहे, खूप सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे. गुरुवर्य महाराजांचा या ठिकाणी आश्रम आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आम्ही सर्वजण या ठिकाणी लहानचे मोठे झालेलो आहोत. खऱ्या अर्थाने कैलास भाऊ ज्यावेळेला मला म्हटले की कीर्तन तुम्ही करा, त्यावेळेला मी सांगितलं की डोंगरगणमध्ये कीर्तन करायचं म्हणजे एवढं सोपं नाही. कारण सर्व मंडळी गुरुवर्य महाराजांचा उपदेश ऐकणारी मंडळी आहेत. त्यांच्या समोर काही बोलावं अशी काही कोणतीही पात्रता आमच्याकडे नाही. परंतु खऱ्या अर्थाने गुरुवर्य महाराजही बाहेर गेले, योगायोगाने अयोध्येला गेलेले असल्यामुळे मोकळ्या पद्धतीने वातावरण आपल्या सर्वांना उपलब्ध झालेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे. सेवेकरता सर्व मंडळी उपस्थित आहे, गावातील सर्व जाणकार मंडळी आहे, सर्वांचा परिचय आहे, परंतु कुणाचाही नामोल्लेख करत नाही. सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो. हा जन्माला आल्यानंतर आपल्याला काही विधी सांगितलेले आहे, संस्कार सांगितलेले आहे, सोहळे सांगितले आहेत, आपण ते सर्वांनी मानले पाहिजे. पहा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही तुमच्या हाताने मुक्त होऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या मुलाच्या हाताने मुक्त होऊ शकता. लक्षपूर्वक ऐका, तुम्ही तुमच्या हाताने मुक्त होऊ शकता, तुम्ही स्वतः बंधनातून मुक्त होऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या मुलाच्या माध्यमातून मुक्त होऊ शकता. शास्त्राने 2 संस्कार सांगितलेत गरुड पुराणाने. एक आतुरकालिक कर्म सिद्धांत आहे आणि दुसरा और्धदेहिक कर्म सिद्धांत आहे. आतुरकालिक कर्म सिद्धांत जो आहे म्हणजे मृत्यू समयी जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, आतुरता, पहा जसं पाहुणे यायचे असेल तर आपण आतुरता आपण सर्वांनी धरलेली असते. आपण त्या ठिकाणी आतुर झालेलो असतो, पाहुणे कधी येतात, आणि म्हणून आपण सर्व व्यवस्था करून ठेवलेली असते. खुर्च्या ठेवलेल्या असतात, पाणी ठेवलेलं असतं, स्वयंपाक करून ठेवलेला असतो, आणि आपण पाहुण्यांची वाट पाहतो. दुसऱ्याची कोणाची गाडी आली तरी घरातले सर्व माणसं म्हणतात आले काय पाहुणे. पहा, असाच काळ मृत्यू समय होतो. आतुरकालिक म्हणजे ज्या वेळेला मृत्यू तुम्हाला नेण्याकरिता येतो त्यावेळेला तुम्ही जर नामस्मरण केलं तर तुमची सुटका तुम्ही तुमच्या हातून. नाम आले
ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी जर नामस्मरण आलं तर तुम्ही आपण सर्वजण सुटून जाऊ शकतो. आतुरकालिक कर्म सिद्धांत आहे. आणि जर आपण नामस्मरण केलं नाही तर आपल्या मुलांकडे काही अधिकार देऊन ठेवलेले आहेत. अवर्धो देहिक कर्म सिद्धांत. तुम्ही गेल्यानंतर अस्थि संचयन असेल, दशक्रिया विधी असेल, 13वा असेल, वर्षश्राद्ध असेल, मुलगा जर धार्मिक केला, तुम्ही जर त्याच्यावरती संस्कार केले तर मग मात्र आपण सर्वजण त्यातूनही सुटू शकतो. परंतु आत्ताची सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर मुलं संस्कार विधी करण्यामध्ये प्रवृत्त होत नाहीत. काल परवाची घटना आपण सर्वांनी वृत्तपत्रामध्ये बातम्यामध्ये पाहिलेली आहेत. जपानसारख्या ठिकाणी एक मुलगी जॉब करण्याकरता आहे. तिची आई वारल्यानंतर गावकऱ्यांनी फोन केला की तुझी आई गेली. त्यावेळेला ती मुलगी सांगते की कंपनीमधून सुट्टी भेटत नाही, तुम्ही विधी सर्व असेल तो करून घ्या, काय पैसे असतील ते अकाउंटला मी पाठवून देते. वास्तविकता अशी आहे, त्या मुलीची जी आई आहे ती विधवा असणारी आहे आणि ती त्या ठिकाणी कामधंदा करून तिने मुलीला शिकवलेलं आहे, बाहेरच्या देशामध्ये नोकरीकरिता पाठवलेलं आहे, परंतु विधी करण्याकरता ती येत नाही. ही आजच्या काळाची शोकांतिका. सर्व बाबतीत आपण सुधारलेलो आहोत. गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात पैसे आलेले आहेत आपल्याकडे, खऱ्या अर्थाने भौतिक सर्व सुखसुविधा आलेल्या आहेत, परंतु संस्काराची जी गोष्ट आहे ती कुठेतरी कमी पडते. आणि म्हणूनच डोंगरगण सारखा हा जो काही संस्कृती संवर्धनाचा विषय या ठिकाणी आहे, आपला वारकरी संप्रदाय जो आहे या ठिकाणी त्याचं खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संवर्धन होताना आपल्याला पाहायला भेटतं. या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिकून गेले आणि आपल्यासारख्या 10-12 संस्था महाराष्ट्रामध्ये काम करतात. हे संस्काराचं बीज या ठिकाणी आहे आणि म्हणून फार पवित्र परिसरामध्ये आपण राहतो. संस्कार कुठेतरी कमी पडतात, परंतु संस्कार होणं ही फार काळाची गरज आहे. पहा, आपण जर मुलावरती संस्कार केले तर तो विधीमध्ये प्रवृत्त होणार आहेत. शास्त्राने त्याला खऱ्या अर्थाने परवानगी दिलेली आहे. पुनाम नरकात त्रायती ती पुत्र. हा जो पू नावाच्या नरकामधून आपल्या पित्रांना तारतो त्याला पुत्र असं म्हणतात. आणि म्हणून मुलाला काही अधिकार दिलेले आहेत, त्याला अवर्ध देहिक कर्म सिद्धांत म्हणतात. मुलाने विधी केल्यानंतर तुम्ही आपण सुटू शकता आणि म्हणून विधीमध्ये प्रवृत्ती झाली पाहिजे. कुणाचीही विधी राहता कामा नये. विधी होणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबामध्ये गृहकलह होतो, आपल्या कुटुंबामध्ये अपघात होतात, पैसे टिकत नाही, वेगवेगळे खऱ्या अर्थाने ज्यावेळेला आघात आपल्या कुटुंबावरती होतात त्यावेळेला आपण कुठेतरी एखाद्या विद्वान असणाऱ्या ब्राह्मण देवांकडे जातो, विचारतो की का बरं एवढ्या अडचणी येतात. त्यावेळेला पाहिल्यानंतर ते सांगतात की कुणाची तरी विधी राहिली, नारायण नागबली करावं लागेल, कालसर्प करावं लागेल, अनेक प्रकारच्या विधी आहेत. परंतु आपण विधी कुणाची ठेवू नये फार महत्त्वाचं आहे. विधी आपण सर्व जो काही गेला असेल त्याची संपूर्ण विधी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आपण विधीमध्ये उपस्थित आहोत. श्राद्ध विधी आहे. 1 वर्ष या ठिकाणी बाबांना जाऊन झालेलं आहे. त्यानिमित्ताने जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला उपदेश करतात. महाराज म्हणतात, आईसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. आईसी जोडी करा या ठिकाणी महाराजांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. आपण जर शास्त्र पाहिलं, आपण जर साहित्य पाहिलं तर साहित्यामध्ये 3 प्रकारचे उपदेश आहे. पहिला उपदेश आहे प्रभू संमित उपदेश, दुसरा उपदेश आहे सुहृद संमित उपदेश आणि तिसरा उपदेश आहे कांता संमित उपदेश. विठ्ठला पहिला उपदेश आहे त्याला म्हणतात प्रभू संमित उपदेश. प्रभू संमित म्हणजे मालकाच्या भूमिकेतून केला जाणारा उपदेश, त्याला प्रभू संमित उपदेश म्हणतात. दुसरा उपदेश आहे सुहृद संमित उपदेश म्हणजे मित्राच्या भूमिकेतून केला जाणारा उपदेश. तिसरा उपदेश आहे त्याला म्हणतात कांता संमित उपदेश म्हणजे पत्नीच्या संबंधातून केला जाणारा उपदेश. 3 प्रकारचे उपदेश आहेत. आपण जर पाहिलं तर प्रभू संमित जो उपदेश आहे, वेद आपल्या सर्वांना उपदेश आहे, वेदाचा उपदेश आहे, वेदाची आज्ञा आहे. वेद मालकाच्या भूमिकेतून तुम्हाला मला आपल्या सर्वांना आज्ञा करतात. मा सुराम पिबेत, मा कलंजे बक्षेत म्हणजे दारू पिऊ नये, मांस खाऊ नये ही वेदाची आज्ञा आहे. वेद आपल्या कुणाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रार्थना करत नाही, विनंती करत नाही, वेद आज्ञा करतो. जसा मालक त्या नोकराला आज्ञा करतो तसा वेद आपल्या सर्वांना, आपल्या संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी आज्ञा करतो. वेद काय कोणी एका जाती धर्माला आज्ञा करत नाही. यच्चयावत भूतलावरती जन्माला आलेला प्रत्येक मनुष्याने दारू पिऊ नये, प्रत्येक मनुष्याने ठिकाणी मांस खाऊ नये, अशा प्रकारचा वेद आपल्या सर्वांना आज्ञा करतो. वेद काय फक्त हिंदू धर्माला आज्ञा करत नाही, वेद यच्चयावत संपूर्ण जगावरती आलेल्या जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाला उपदेश करतो, आज्ञा करतो की तुम्ही दारू पिऊ नका, मांस खाऊ नका. शास्त्र जर आपण पाहिलं तर थोडीफार तडजोडीची भाषा वापरतं. शास्त्र सांगतंय की सुहृद संमित उपदेश जो आहे तो शास्त्र आपल्या सर्वांना सांगतं. शास्त्र सांगतं की इदम कृतम इष्टम भवती, इदम कृतम अनिष्टम भवती. चांगलं जर केलं तर तुमचं चांगलं होणार आहे, वाईट जर वागला तर तुझं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. एक मित्र दुसऱ्या मित्राला जसा उपदेश करतो की तू जर चांगला राहिला तर तुझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतील, वाईट संगतीत गेला, वाईट व्यसनं लागले तर तुझा संसार नाश पावल्याशिवाय राहणार नाही. जसं मित्र एका मित्राला उपदेश करतो
त्याच भूमिकेतून शास्त्र आपल्याला उपदेश करताना पाहायला भेटतं. आणि शेवटी आहे कांता संमित उपदेश, पत्नीच्या संबंधातून केला जाणारा उपदेश. पहा, पत्नीला जसा तो असणारा व्यक्ती आहे तो सांगतो की आज सोमवारचा बाजार झालेला आहे, आता पुढच्या सोमवारपर्यंत आपल्याला हा संपूर्ण बाजार पुरवावा लागेल, यातली जर एखादी गोष्ट संपली तर पुढच्या सोमवारी आपल्याला मिळेल. म्हणजे या ठिकाणी तडजोडीची भाषा आहे. पुराण आपल्याला तडजोडीची भाषा शिकवतं. पहा, प्रभू संमित उपदेश आहे, सुहृद संमित उपदेश आहे, कांता संमित उपदेश आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा जर आपण विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय मात्र हे सर्व उपदेश स्वतःच त्या ठिकाणी सांगून टाकतात. प्रभू संमित जो उपदेश आहे, जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांना आज्ञा करतात, पंढरीसी जागे आल्यानो दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला आज्ञा केलेली पंढरीसी जारे. पहा, या ठिकाणी संपूर्ण मानव योनीला, या ठिकाणी संपूर्ण मनुष्य योनीला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पंढरीसी जारे. जारे या ठिकाणी आज्ञा केलेली आहे. जसा वेद उपदेश करतो तशा प्रकारचा प्रभू संमित उपदेश जगद्गुरु तुकोबाराय करतात. आपल्या सर्वांना नोकर समजून उपदेश केलेला आहे. आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने बालक समजून जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेश आहे की तुम्ही पंढरपूरला जा. काय आहे त्या पंढरपूरला? दिनाचा सोयरा पांडुरंग. त्या ठिकाणी तो पांडुरंग परमात्मा आहे, दिनाचा सोयरा आहे. पहा, या जगाचा मालक आहे, सुखरूप आहे. सुखरूप आहे सा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. पांडुरंग परमात्मा आहे, त्या ठिकाणी त्याच्या भेटीकरता गेलं पाहिजे असा उपदेश प्रभूच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला करतात. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला मित्राच्या भूमिकेतून सुद्धा शिकवतात. जसं शास्त्र आपल्याला मित्राच्या भूमिकेतून शिकवतं, जसा मित्र दुसऱ्या मित्राला तडजोडीची भाषा खऱ्या अर्थाने शिकवतो, तशाच पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांना म्हणतात, तुम्ही सर्वजण या, सर्वजण या, सर्वजण या. या रे या रे लहान थोर, याते भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. सर्वांनी आलं पाहिजे. नारी या, नर या, या ठिकाणी सर्वांना अधिकार आहे. घटनट याने शुद्ध भूमी जाते, घटनट याने शुद्ध भूमी जाते, घटनट याने शुद्ध भूमी जावे, पेटे भावे तो कामेरा नवनी पेटे भावे तो कामेरा घटनट याने शुद्ध भूमी जाते, घटनट याने शुद्ध भूमी जाते, पेटे भावे तो कामेरा नवनी पेटे भावे, घटनट याने शुद्ध भूमी जावे, घटनट यावे शुद्ध होऊन या जावे. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. पहा, कुणी या ठिकाणी या संप्रदायामध्ये येऊ शकतं, या नाम साधनेमध्ये येऊ शकतं. जातीपातीचा कोणत्याही पद्धतीचा विचार या ठिकाणी आपल्याला केलेला पाहायला भेटत नाही. घटनट यावे शुद्ध होऊन या जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. चोखोबाराय सांगतात, दौंडी पिटून मी त्या ठिकाणी सांगतो की कुणीही या आणि कुणी या ठिकाणी शुद्ध होऊन जा. वारकरी संप्रदायाची या भूमीवरती, या पृथ्वीवरती असा आहे की या ठिकाणी कुणीही येऊ शकतो आणि कुणीही आपला उद्धार करून घेऊ शकतो. अन्यत्र आपण पाहिलं तर जातीपाती आहेत, वादविवाद आहेत, परंतु आपण जर वारकरी संप्रदाय पाहिला तर सर्व जाती धर्मांना समावेशक अशा पद्धतीचा हा वारकरी संप्रदाय आहे. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये जात ही मान्यच नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. आताचं जर आपण वातावरण पाहिलं तर जातीपातींचं संपूर्ण वातावरण झालेलं आहे, परंतु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जातपात नाही, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. आणि म्हणून खऱ्या अर्थाने कोणीही येऊ शकतं आणि कोणीही आपला आनंद या ठिकाणी घेऊ शकतो. ही मित्रत्वाची भूमिका जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या सर्वांना त्या पद्धतीने उपदेश केलेला आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही जर खंती केली नाही, तुम्ही जर त्या ठिकाणी भगवत नामस्मरण केलं नाही तर तुम्ही गाढव कुत्रे झाले. गाढव
केली नाही खंती ते न करा मग तुम्हाला कोणत्या योनीला जावं लागेल. होणे गाढव कुत्रा मग गाढव व्हावं लागेल कुत्रा व्हावं लागेल. हा नरदेह महाराज एवढा सहजासहजी प्राप्त होत नाही. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया तुझसे सोया. खाया पिया तुझसे सोया. नहा कमाना खोया. खाया पिया तुझसे सोया. नहा कमाना खोया. भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण ओ भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण ओ भज मन नारायण. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया तुझसे सोया. खाया पिया तुझसे सोया. हाथ कमाना सोया. खाया पिया तुझसे सोया. हाथ कमाना भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया. नहाग जमाना खोया. भज मन नारायण. आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने भगवत नामस्मरण केलं पाहिजे. हा नरदेह खऱ्या अर्थाने दुर्लभ अशा पद्धतीचा तुम्हाला मला प्राप्त झाला. खंती नाही केली तर महाराज म्हणतात तुम्हाला गाढव कुत्र्याच्या योनीला जावं लागेल. जगद्गुरु तुकोबाराय वेदाचाही उपदेश करतात, शास्त्राचाही उपदेश करतात, पुराणाचाही उपदेश जगद्गुरु तुकोबारायच करतात. जगद्गुरु तुकोबारायांचा जर आपण विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायांनी आपण जो अभंग सेवेकरता निवडला त्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये जर आपण विचार केला तर कृतीचा उपदेश केलेला पाहायला भेटतो, भावनेचा उपदेश केलेला पाहायला भेटतो आणि ज्ञानाचा उपदेश केलेला पाहायला भेटतो. जसे प्रभू संमित, शास्त्र सुहृत संमित आणि कांता संमित उपदेश आहे तसेच आणखी कृतीचा उपदेश आहे, भावनेचा उपदेश आहे आणि ज्ञानाचा उपदेश आहे. कृतीचा उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी केलाय, भावनेचा उपदेश केलाय आणि ज्ञानाचा उपदेश केलाय. आपण जर पाहिलं तर एकाच चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी हे उपदेश केलेले आहेत. जगद्गुरु तुकोबारायांची वाङ्मयीन शैली अशी आहे महाराज अक्षर थोडे आहेत परंतु अर्थ मात्र गगनाला व्यापणारा आहे. आपल्याला जर नम्रता पाहिजे असेल, आपल्याला जर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं भक्ती जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला श्रीमद भागवतासारखा संपूर्ण मोठा ग्रंथ वाचावा लागतो, त्यावेळेला आपला भक्ती समजते. आपल्याला जर वैराग्य पाहायचं असेल तर योग वाशिष्ठासारखा फार मोठा ग्रंथ आहे, त्यावेळेला आपल्याला वैराग्य लक्षामध्ये येतं. ज्ञान जर आपल्याला पाहायचं असेल तर ब्रह्मसूत्र आदी अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भक्ती म्हणजे काय, तर भक्ती म्हणजे नमन आहे महाराज. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. 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 ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. देहाचारी राजमा विजय छाया. देहाचारी राजमा विजय छाया. देहाचारी राजमा विजय छाया. देहाचारी राजमा विजय छाया. तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. पहा आपण जर पाहिलं तर पहिलं चरण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आयशी जोडी करा, या ठिकाणी कृती सांगितली. रामकंठी धरा, या ठिकाणी भावना सांगितली. आणि जेणे चुके फेरा गर्भवास, हा गर्भवासाचा फेरा चुकून जाल. कशामुळे, भगवत नामस्मरणामुळे या ठिकाणी ज्ञान सांगितलेलं आहे. आणि म्हणून कृतीचा, भावनेचा, ज्ञानाचा उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केलेला आहे. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. 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 ऐसी जोडी करा रामकंठी
गर्भवासा जेने चुके पेरा गर्भवासा नाचवासाठी प्रिया पुत्र नाचवासाठी प्रिया पुत्र तुके फेरा जिने तुके तुके फेरा गर्भवास नाशिवासाठी प्रिया पुत्र नाशिवासाठी प्रिया पुत्र ऐसी जोडी करारा मारा जेने तुके पेरा गर्भवास जेने तुके पेरा गर्भवास जोडी करा कंठी दारा तुके फेरा जेने तुके पेरा गर्भवास ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फिरा गर्भवास. कृतीचा भावनेचा ज्ञानाचा उपदेश जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केलेला आहे. पहा, कृती करायची आहे. या जन्माला आल्यानंतर आपल्याला काहीतरी कृती करायची आहे. काय करायचं आहे? ऐशी जोडी करा. आपण अशी जोडी केली पाहिजे, अशी जोडी जमवली पाहिजे की जिचा आपण गेल्यानंतर निश्चित पद्धतीने आपल्याला प्रवासामध्ये फायदा झाला पाहिजे. जन्माला आल्यानंतर आपण अशी जोड जमवली पाहिजे की निश्चित पद्धतीने आपल्या उद्धारामध्ये काही संदेह राहता कामा नये. जन्माला आल्यानंतर आपल्याला जोडी करावी लागेल, परंतु कशाची? रामकंठी धरा. आपण सर्वांनी भगवान श्रीरामाचं नामस्मरण केलं पाहिजे. कृतीचा वेगळा उपदेश असतो, भावनेचा वेगळा असतो आणि ज्ञानाचा वेगळा असतो. पहा, आपल्याला जर कृती करायला सांगितली तर आपण त्या ठिकाणी भावना करतो, भावना करायला सांगितली तर कृती करतो. फार मोठी शोकांतिका आहे महाराज. आपण जर एखाद्या व्यक्तीला म्हटलं की चला पंढरीची वारी आलेली आहे, गुरुवर्ग महाराजांचा आदर्श दिंडी सोहळा असतो. खऱ्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर इथून निघल्यापासून पंढरीत जाईपर्यंत अखंड भजन जर आपण पाहिलं तर आपल्या दिंडीमध्ये होत असेल महाराज. आणि बाकीच्यांसारखं आपलं भजन नसतं महाराज. त्या ठिकाणी काही गाण्याच्या चालीत का पिक्चरच्या चालीत का महाराज, महाराजांचं सुंदर पद्धतीचं भजन असतं. चला वारीला तर तो म्हणतो महाराज जगद्गुरु तुकोबा काय सांगतात, ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. आपण चला म्हटल्यानंतर तो म्हणतो ठाईचं बैसोनी. आता ठाईचं बैसोनी करा एक चित्त हे कोणाकरिता आहे? जो खाटावरती पडलेला आहे, ज्याची शेवटची स्टेप आहे, जो आता पंढरपूरला जाऊ शकत नाही, त्याला कोणता उपदेश आहे? ठाईचं बैसोनी करा एक चित्त. म्हणजे जिथं क्रिया करायची सांगितली तिथं आपण वेगळाच काहीतरी तर्क लावल्याशिवाय राहत नाही. ज्या ठिकाणी भावना करायची त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कृती करताना माणसं पाहायला भेटतात. गुरु महाराज विनोदाने सांगतात, माणसं मंदिरामध्ये गेली की त्या ठिकाणी गप्पा मारत असतात, मोठ्या मोठ्याने घंटा वाजवत असतात, मोठ्या मोठ्याने भगवंतांना आरोळी देत असतात, ओम नमः शिवाय गुरु महाराज विनोदाने सांगत असतात. पहा, आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी भावना करायची आहे, त्या ठिकाणी कृती करून चालणार नाही. भावना वेगळी आणि कृती वेगळी. याकरता एक दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक आहे. एक नवीन जावई होता आणि पहिल्यांदा सासूरवाडीला गेला. नवीन जावई होता आणि पहिल्यांदा सासूरवाडीला गेला. आता ज्या वेळेला तो त्या ठिकाणी गेला त्यावेळेला घरी पाहिलं तर कोणी नाही, सासरे नाही, मेहुणे नाही, कोणीच नाही त्या ठिकाणी. सासूबाई एकट्या घरी होत्या. हा गेला त्या ठिकाणी बसल्यानंतर हॉलमध्ये सासूबाई आल्या, म्हटल्या आता तुम्ही आलेच आहात तर त्या ठिकाणी जेवण करून जा. तो म्हटला हे पहा मी आत्ताच वांबूरून येताना काय करून आलोय, नाश्ता करून आलेलो आहे आणि घरी कोणी नाही, सासरे नाहीत, मेहुणे नाहीत, कोणी नाही, पुन्हा कधी आल्यानंतर जेवेल. परंतु सासूबाई म्हटली आमच्या घरचा असा नियम आहे, जो येतो त्याला जेव घातल्याशिवाय आम्ही मागे पाठवत नाही. विनमुख गेली अतिथी नेई सुकृताची संपत्ती. जर एखादा अतिथी विनमुख गेला तर तो सुकृताची संपत्ती घेऊन जात असतो, पुण्य घेऊन जात असतो. तिने कीर्तन ऐकलेले होते महाराज. ती म्हटले आम्ही असं उपवाशी कुणाला मागे जाऊ देत नाही, तुम्हाला या ठिकाणी जेवण करूनच जावं लागेल. आता पहिली वेळ असल्यामुळे याला काही जास्त बोलता येईना महाराज. पहिली वेळ असल्यामुळे याला काही जास्त बोलता येईना, नाहीतर याला बोलायची सवय होती महाराज. पहिली वेळ असल्यामुळे काही बोलता येईना. तो म्हटला परंतु काय करायचं ते लवकर करा, परंतु मला थोडीशी घाई आहे. वास्तविक मला जेवायचंच नव्हतं, परंतु सासूबाई म्हटल्या पटकन करते, काहीतरी पटकन स्वयंपाक करते. आता सर्वात पटकन सर्वात फास्ट करायचं म्हटल्यानंतर काय केलं जातं? काय केलं जातं महाराज? सर्वात घाईने करायचं असल्यानंतर महाराज मंडळींना चांगला अनुभव आहे महाराज. पिठलं भाकरी म्हणतात. आम्ही कुठं गेलं कीर्तनाला की लोक म्हणतात महाराज साधा बेत केलेला आहे. साधं केलं म्हणजे पिठलं भाकरी. तुम्हाला घशाचा त्रास होतो, गायन करायचं असतं. आम्ही म्हणतो आम्ही गोळ्या खाऊ, परंतु तुम्ही पिठलं भाकरी नका खाऊ. लोक म्हणतात
तुमच्याकरिता साधं केलेलं आहे. तेलकट नाही, काही नाही, तुपट नाही, एकदम साधं केलेलं आहे. पिठलं भाकरी जर आपण पाहिलं तर सर्वात लवकर होणारा स्वयंपाक आहे. सासूबाई त्या ठिकाणी पिठलं भाकरी करण्याकरता गेली, पटकन त्या ठिकाणी पिठलं भाकरी केलं आणि जावई बापूंना बसण्याकरता पाठ दिला, ताटाला पाठ दिला, सुंदर पद्धतीची रांगोळी काढली. आपल्याकडे पूर्वी ही पद्धत होती, आता काही ती पद्धत राहिलेली नाही. आता बसायला पाठ नाही महाराज. एखादे महाराज आले किंवा काही औक्षण करायचं असलं तर लवकर पाठ सापडत नाही, लॅपटॉप ठेवून दिलेला असतो, सापडतच नाही महाराज पाठ. परंतु पूर्वीची पद्धत होती, त्या ठिकाणी बसण्याकरिता पाठ, पुढेही पाठ ठेवलेला असतो. पूर्वीची संस्कृती त्या पद्धतीने तिनं बसण्याकरता पाठ दिला, ताटाकरिता पाठ दिला, सुंदर रांगोळी काढली, जेवणाचं ताट घेऊन त्या ठिकाणी आली. सांगतो कशाकरता लक्षपूर्वक आहे का, क्रिया वेगळी आणि भावना वेगळी. सासूबाई त्या ठिकाणी जेवण घेऊन आली आणि जावई बापूंना म्हटलं की साधंच केलेलं आहे. खरं तर पहिली वेळ आहे, पुरणपोळी करायला पाहिजे होती, परंतु निश्चित पद्धतीने ती झाली नाही. आता तुम्ही काय करा, हे जे पिठलं आहे त्याला श्रीखंड समजा आणि ही जी भाकरी आहे तिला काय समजा, पुरी समजा. पिठल्याला काय समजायचं, श्रीखंड समजायचं. समजल्याशिवाय आता पर्यायच नाही, त्याशिवाय मी पुढलं सांगणारच नाही. पिठल्याला काय समजायचं, श्रीखंड, आणि भाकरीला काय समजायचं, पुरी समजायचं. महाराज प्रत्येक वेळेस वाढायला आली की ती म्हणायची श्रीखंड घ्या, प्रत्येक वेळेस वाढायला आली की म्हणायची भाकरी घ्या. आता वास्तविक याला खाताना ते पिठलं भाकरी लागायची. आता तिचं पिठलं म्हणजे महाराज ते गेठुळेचं पिठलं, तिची भाकरी म्हणजे काय महाराज, ती काय MA झाली का BA झाली का कुठे शिकली का महाराज. गुरुवर्ग महाराज विनोदाने सांगतात 8 जाडीची भाकर. तिचा हात महाराज सांगतात एवढा जाड असतो, रेल्वे जर गेली तर रेल्वे पलटी होईल, एवढा निबर हाताने भाकर केलेली महाराज. प्रत्येक वेळेस आली की म्हणायची श्रीखंड घ्या, प्रत्येक वेळेस आली की म्हणायची पुरी घ्या. हा जावई म्हटला आता हे प्रकरण असं काही मिटायचं नाही, म्हटलं एकदा याच्यावर पडदा टाकला पाहिजे, काहीतरी न्याय निवाडा केला पाहिजे. पुढल्या वेळेस ज्या वेळेला सासूबाई वाढण्याकरता आली त्यावेळेला त्यांनी हाताची बाईची गुंडी अशी काढली महाराज, अशी बाई मागे दुमटूनच ठेवली. सासूबाई वाढण्याकरता आली, म्हणे श्रीखंड देऊ का, पुरी देऊ का. त्याने खाडकन काना माग. तुम्हाला अनुभव नाही तरी चांगली मारता, हा चांगली वाजली, हा इथंच वाजवायची पण बघा, जोरात वाजवली महाराज. सासूबाई म्हटली हे काय करता, ती म्हणे काही नाही, मामानी मारली असं समजा. आता तुम्ही मला सांगा, मामानी मारला असं समजता येतं का, नाही. मग त्या ठिकाणी त्या भाकरीला पुरी समजता येतं का, पिठल्याला श्रीखंड समजता येतं का. क्रिया वेगळी आहे आणि भावना ही वेगळी आहे. परंतु आपण जर पाहिलं तर क्रिया आणि भावना एकत्र करतो. परंतु जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्ही या नरदेहाला आल्यानंतर काय करा, ऐसी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फिरा गर्भवास. कृतीचा उपदेश सांगितलाय, भावनेचा उपदेश सांगितलेला आहे. भावनेचा उपदेश करत असताना महाराज म्हणतात रामकंठी धरा, रामाचं नामस्मरण आयुष्यामध्ये करा. भगवान श्रीरामाचं नामस्मरण जर केलं तर निश्चित पद्धतीने तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला भगवत नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आपण जर पाहिलं तर प्रत्येक युगातील त्या ठिकाणी साधना वेगळी आहे, परंतु कलवतात हरी कीर्तनात, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय तुम्हाला मला आपल्याला पर्याय राहिलेला नाही. आपल्याला फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण एवढाच पर्याय आहे. आणि त्यातही नामस्मरण कोणाच करायचं सांगितलेलं आहे तर भगवान श्रीरामाचं नामस्मरण करायचं सांगितलेलं आहे. रामाचंच का सांगितलेलं आहे, पहा एखादा व्यक्ती आहे असाध्य रोगाने त्रस्त झालेला आहे, कॉटवरती पडलेला आहे, 12 वर्ष झाली एका जागेवरती आहे. अशा व्यक्तीच्या जवळ तुम्ही गेले, म्हटले म्हणा कृष्ण, त्यांना म्हणता येईल का. परंतु जर तुम्ही म्हटले राम म्हणा तर म्हणतील की नाही, तोंडातल्या तोंडात का होईना राम म्हणतील की नाही. कारण राम हे अक्षर कसं आहे, अत्यंत राम राम दोन्ही अक्षर सुलभ आणि सोपा रे, सुलभ आणि सोपा रे, सुलभ आणि सोपा रे. राम राम दोन्ही अक्षर सुलभ आणि सोपा रे, सुलभ आणि सोपा रे, सुलभ आणि सोपा रे. जग मागिली पहारे
रब आणि सुपारी जागा मिळाली या पहारे शेवटची गोड तेची खरी गा. शेवटी तेच गोड आहे आणि शेवटी तेच खरं आहे महाराज. शेवट जर गोड व्हावा असं तुम्हाला मला कोणाला वाटत असेल तर निश्चित पद्धतीने आपल्याला भगवान श्रीरामाचं नामस्मरण केलं पाहिजे. रामाचंच का अत्यंत सोपं आहे, अत्यंत सुलभ आहे महाराज. आपल्या सर्वांना वाल्या कोल्याचा दृष्टांत माहिती आहे. वाल्या हा वाटाड्या होता, त्या ठिकाणी चोऱ्या करायचा. त्या दिशेने एकदा नारद महर्षी गेले. नारद महर्षींची भेट झाल्यानंतर नारद महर्षींनी त्याला सांगितलं की असं पाप करू नको, असं जर पाप केलं, जर चोऱ्या केल्या तर यमाच्या दारात गेल्यानंतर काय उत्तर देशील. निश्चित पद्धतीने तुला याचा सर्वाचा जाब त्या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही. नारद महर्षींनी असं सांगितल्यानंतर महाराज तो जो वाल्या होता तो त्या ठिकाणी घरी गेला पत्नीला विचारण्याकरता. मी जे पाप करतो, मी जे त्या ठिकाणी चोऱ्या करतो, त्या पापात तुम्ही सहभागी होताल का. ते म्हटले आम्ही काय त्यामध्ये सहभागी होणार नाही. त्यावेळेला वाल्या पुन्हा आला. नारद महर्षींनी त्याच्यावरती कृपा प्रसाद केला, त्याच्यावरती कृपा केली, सांगितलं की भगवान श्रीरामाचं नामस्मरण घे. त्याला राम म्हणायला लावलं की त्याला राम म्हणता येत नव्हतं महाराज. तुम्हाला म्हणता येतंय ना, मला म्हणता येतंय, आपल्या सर्वांना म्हणता येतंय. म्हणजे वाल्या कोल्यापेक्षा आपलं पाप कसं आहे, कमी आहे महाराज. ज्याला येत नसेल त्याने त्याचा विचार एकट्यात करा. त्याला राम म्हणता येत नव्हतं महाराज, मरा म्हणायचा. मरा म्हटला, त्याची साखळी नारद महर्षी सांगितलं, त्याची साखळी तयार कर. मरा मरा राम अशी साखळी तयार झाली. आणि वाल्याचा काय झालेला आहे, वाल्मिक झालेला आहे. नुसता वाल्मिक नाही, या भारत देशाचा आद्य कवी झाला महाराज. भगवान श्रीराम जन्माला येण्याच्या पूर्वीच भगवान श्रीरामाचं चरित्र काय करून ठेवलेलं आहे. बोलिला वाल्मिक तैसे थे कबीरा, बोलिले वाल्मिक तैसे थे कबीरा. वर्तुनी दावीन नाम म्हणे, वर्तुनी दावीन नाम म्हणे. बोलिला वाल्मिक तैसेची कबीरा, बोलिला वाल्मिक तैसेची कबीरा. वर्तुनी दावीन नाम म्हणे, वर्तुनी दावीन नाम बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. जशा पद्धतीने वाल्मिक ऋषींनी लिहिलं तशाच पद्धतीने भगवान श्रीरामांना संपूर्ण आयुष्यामध्ये वागावं लागलं. म्हणजे भगवान श्रीराम जन्माच्या पूर्वीच त्यांचं चरित्र लिहून ठेवलं. एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला कशाने, फक्त आणि फक्त भगवंताच्या नामस्मरणाने. रामकंठी धरा. पहा, राम शब्दाने काय होतं, रकार उच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातकम पुनः प्रवेशा भावेच मकारस्तु कपाटवत. सुभाषितकार खूप सुंदर सांगतात, रकार उच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातकम. र म्हणत असताना बिंबीच्या देठापासून येतो. आपण जर र म्हटलं तर त्या ठिकाणी आतलं जे पाप आहे ते बाहेर येतं. रकार उच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातकम. आणि पुन्हा आत येऊ नये म्हणून मकारस्तु कपाटवर, पुनः प्रवेशा भावेच मकारस्तु कपाटवत. आणि म्हणून राम शब्दामध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे. भगवान श्रीरामाचं नामस्मरण आपण सर्वांनी केलं पाहिजे. पूर्वीचे जे काही माणसं होते समाजात आपण पाहतो, पूर्वीचा काळ अत्यंत खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ होता महाराज. अलीकडे आपल्याला सुखसुविधा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या, परंतु आपल्यातील खरी नैतिकता आणि आपल्यातील खरा जुना वारसा त्या ठिकाणी संपून गेलेला आहे. एकमेकाला भेटल्यानंतर काय म्हणायचे, राम राम म्हणायचे. दिवसात जर 10 माणसं भेटले तर त्या ठिकाणी नामस्मरण व्हायचं. 50 माणसं भेटले तर नामस्मरण घ्यायचं. माळ घेऊन वेगळं बसण्याची गरज सुद्धा त्यांना नव्हती महाराज. आपण जर पाहिलं तर नावं ठेवले तर कुणाचे ठेवायचे, मुलांचे जर नावं ठेवले तर कुणाचे ठेवायचे, भगवान श्रीरामाचे ठेवायचे, कृष्णाचे ठेवायचे. मुलींची नावं ठेवले तर राधेचे ठेवायचे, जनाबाईचे ठेवायचे, मीराबाईचे ठेवायचे. अलीकडे जर अशा मुलांचे जर नावं आपण असे ठेवायचं म्हटलं तर आपल्याला घरातूनच विरोध होईल महाराज, की तुम्ही फार जुने विचारायचे म्हणते. आणि म्हणून जुन्या काळातील जी मंडळी आहे ती बैलाचं नाव सुद्धा काय ठेवायची, राम्या ठेवायची. आपल्या सर्वांना माहिती अजामेळ जो आहे त्याचा उद्धार कशाने झालेला आहे, तो आपल्या मुलाला नारायण हे त्याच्या मुलाचं नाव होतं. त्याला हाका मारत असताना भगवान विष्णू परमात्मा म्हटले की विष्णूचे जे दूत आहे त्यांना पाठवलं, आपलं गिराईक आहे घेऊन या. पहा, यमदूत त्या ठिकाणी आले. ते म्हटले आयुष्यभर पाप केलं, आमचं गिराईक आहे. अंतकाळी नामस्मरण आलं महाराज अजामेळाच्या. त्या ठिकाणी नारायण हे त्याच्या मुलाचं नाव असताना सुद्धा उद्धार झाला. तसंच आपण सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून जरी भगवान श्रीरामाचं नामस्मरण केलं तरी आपला उद्धार होऊ शकतो. रामनाम हे अत्यंत श्रेष्ठ आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमातून नामस्मरण केलं पाहिजे. मुलांची नावं आपण पाहतो अलीकडे कोणत्याही पद्धतीची ठेवली जातात.
टी व्ही सिरियलमध्ये जे नाव असेल तेच नाव समाजामध्ये प्रचलित असतं आपण पाहतो. एक ठिकाणी असाच आम्ही कार्यक्रमाला गेलो, त्या मुलाला म्हटलं बाळा काय नाव आहे? तो म्हटला माझं नाव लाडू आहे. त्याला म्हटलं अरे असं कसं नाव? तो म्हटलं महाराज तुम्ही टी व्ही पाहत नाहीत का? म्हटलं अरे तेवढा वेळच नसतो, 7 ते 9 आमचे कीर्तन असतात, त्याच वेळेला टी व्हीला सिरियल असतात म्हटलं. तो म्हटला राणा दादाची मालिका चालू आहे आणि त्यामध्ये कोण आहे? आणि मी त्याच्यासारखा दिसतो म्हणून माझ्या आजीने माझं नाव काय ठेवलं. मी म्हटलं आता तुझ्या आजीचा अंतकाळ ज्या वेळेला येईल, म्हणजे मी तसं स्पष्ट म्हटलो नाही, त्यांच्या घरात बसलेलो होतो. हां, मी म्हटलं ज्या वेळेला अंतकाळ येईल त्यावेळेला जर लाडू लाडू केलं तर भगवंताला काय तुझ्या आजीची आठवण यायची. आणि म्हणून आपण काय नावं ठेवतो, आपण काय त्या ठिकाणी वागतो हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. एका मुलीला विचारलं तुझं नाव काय आहे? ती म्हटली माझं महाराज नाव श्लेष्मा आहे. मी म्हटलं खूप सुंदर नाव आहे, तुला अर्थ माहीत आहे का? ती म्हटली अर्थ माहीत नाही. म्हटलं तुझ्याकडे मोबाईल आहे? ती म्हटली हो माझ्याकडे मोबाईल आहे. म्हटलं श्लेष्म शब्दाचा अर्थ टाकून पहा गुगलला काय येतो. तिने ज्या वेळेला अर्थ टाकला त्यावेळेला मला काही अर्थ सांगण्याच्या अधून तिथून निघून गेली. श्लेष्म शब्दाचा अर्थ काय होतो? श्लेष्म शब्दाचा अर्थ शुद्ध मराठीत शेंबूड असा होतो. आता तिचं नाव काय ठेवलंय? श्लेष्मा. तुम्ही मला सांगा, तिच्या आईला अंतकाळाला तिची आठवण झाली, तिच्या वडिलांना तिची अंतकाळाला आठवण झाली होती ना? आठवण महाराज, अंतकाळी मुलांची आठवण होते. श्लेष्मा नाव घेतल्यानंतर काय भगवंताला तिची आठवण होईल? आणि म्हणून आपण काय करतो हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मुलांची नावं भगवंताची ठेवली पाहिजेत. भगवान श्रीराम, राघव, कृष्ण किती सुंदर नावं आहेत महाराज. भगवान परमात्म्याची नावं ठेवली पाहिजे, त्यातून आपला उद्धार होईल हा स्वार्थ आपण त्यातून ठेवला पाहिजे. रामनाम अत्यंत महत्त्वाचं आहे. अनमोल शरीर भगवंताने तुम्हाला मला आपल्या सर्वांना दिलेलं आहे. ते अनमोल शरीर आपण सर्वांनी त्याचं खऱ्या अर्थाने जतन केलं पाहिजे. नर शरीर अनमोल रे प्राणी, प्रभु कृपा से पाया है. झूठे जग प्रपंच में पड़कर क्यों प्रभु को विसराया है. राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ावेगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पावेगा. आपण जर पाहिलं तर भगवान परमात्म्याने अनमोल प्रकारचं नर शरीर आपल्या सर्वांना दिलं. नर शरीर अनमोल रे प्राणी, प्रभु कृपा से पाया है. झूठे जग प्रपंच में पड़कर क्यों प्रभु को विसराया है. राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ावेगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पावेगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पावेगा. तो सांगतो की अनमोल नर शरीर आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. नर शरीर अनमोल रे प्राणी, प्रभु कृपा से पाया आहे. भगवंताच्या कृपेने हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. भगवंताने अनमोल प्रकारचं शरीर तुम्हाला मला दिलेलं आहे. आपण काय केलं पाहिजे? झुटे जग प्रपंच में पडकर, या मिथ्या संसाराच्या नादी लागून आपण खऱ्या अर्थाने त्याची इतिकर्तव्यताच विसरून गेलोय महाराज. झुटे जग प्रपंच में पडकर क्यों प्रभु को विसराया आहे. त्या भगवंताला आपण विसरून गेलो. आणि म्हणून तो सांगतो गीतकार की राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ावेगा. आपण जर राम नामाच्या साबणीने आपलं त्या ठिकाणी मन जर धुवून घेतलं तर भगवंताला शोधण्याकरता बाहेर जाण्याची गरज नाही. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पावेगा. निर्मल मनामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला रामाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. जीवन जगत असताना आपण जर निर्मल मन घेऊन या जगात फिरलो ना महाराज, तर पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पावेगा. भगवान परमात्म्याची प्राप्ती हा तर आपल्या मनुष्य देहाचा, नरदेहाचा इतिकर्तव्याचा भाग आहे. आपल्याला आपलं संपूर्ण केंद्रबिंदू जीवनाचा काय असेल तर भगवत प्राप्ती आहे. आणि आपण जर आपलं मन भगवान श्रीरामाच्या नामस्मरणाने धुवून घेतलं तर निश्चित पद्धतीने आपल्याला आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल महाराज. आणि म्हणून आपण भगवान श्रीरामाचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवान श्रीरामाचं नामस्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जर ते केलं नाही तर आपला जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. का? भगवान परमात्म्याने हा नरदेहच त्याकरिता दिलाय महाराज. देवे दिला देह भजन कमळा, 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 तोय झाला पटपटिकेचा. देवे दिला देह भजन कमळा, तोय झाला पटपटिकेचा. नारायण नाम
हो जीवनमुक्त नारायण नामे हो जीवनमुक्त देवी दिला देह भजन गोमटा तुझ्या झाला पटापटिकेचा देवी दिला देह भजन गोमटा तुझ्या झाला पटापटिकेचा देवी दिला देह देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्याने तुम्हाला मला हा नरदेह का दिलेला आहे तर भजन करण्याकरता दिलेला आहे. आणि म्हणून ऐसी जोडा करा रामकंठी धरा. ऐसी जोडी करा. काय करा तर रामाचं नामस्मरण करा. आपण जन्माला कशाकरिता आलेलो आहे, आपल्याला कशाकरिता हा नरदेह दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा का भोजना गोमटा. आता आपण तो भोजनाकरता वापरला महाराज. माणूस उठल्यापासून झोपेपर्यंत माणसाला कशाची चिंता आहे महाराज. नित्य उठून या खावयाची चिंता महाराज. उठल्यापासून झोपेपर्यंत काहींना फक्त खाण्याचाच उद्योग आहे महाराज. तुम्ही मला सांगा आपल्याला खाण्याकरता जगायचं आहे की जगण्याकरता खायचं आहे. आपण खाण्याकरता जगलं पाहिजे की जगण्याकरता खाल्लं पाहिजे. जगण्याकरिता खाल्लं पाहिजे. परंतु वास्तविकता अशी होती महाराज, खाण्याकरता जगणारी मंडळी आहे, खूप खातात महाराज. आता कालच एकादशी झाली. एकादशीची जी काही परिस्थिती आहे महाराज, एकादशी आणि दुप्पट खाशी. एकादशी आणि एकादशीची परिस्थिती फार भयानक आहे महाराज. आपण जर पाहिलं तर आदल्या दिवशीपासून तयारी चालू होते. गुरुवारी महाराज फार विनोदाने सांगत असतात. आदल्या दिवशी संध्याकाळी तयारी चालू होते. एक चपाती जास्त वाढली जाते, थोडासा भात जास्त वाढला जातो. तो सांगतो इतकं का वाढलंय. पत्नी सांगते उद्या तुम्हाला एकादशी नाही. तो म्हटलं मग आजच तयारी करायची. मग आदल्या दिवशी रात्रीही जास्त जेवतो, सकाळी उठतो. आता एकादशी असल्यामुळे देवपूजा करतो. हे वाक्य चांगलं ऐकून ठेवा. एकादशी असल्यामुळे देवपूजा करतो, नाही तर देवपूजेचा आणि त्याचा वास्तविक काही संबंध नाही. आपली कशी परिस्थिती आहे माहिती का महाराज. आपल्या खाली काय जळतं हे आपण पाहायला तयार नाही. आपण फक्त बाहेर डोकावतो. हे दिवसातून 10 वेळा हे करतात, हे दिवसातून 5 वेळा ते करतात. अरे तुम्ही दिवसातून एकदाही मंदिरात जात नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाईंनी आपल्याकडून अपेक्षा अत्यंत छोटी ठेवलेली आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी. माऊली म्हणतात क्षणभर त्या ठिकाणी देवाच्या द्वारामध्ये आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. माऊलींना माहिती आहे तुम्ही मी आपण जास्त काळ परमार्थामध्ये राहू शकत नाही. परंतु काळाची गरज अशी आहे की आपण फक्त धर्म म्हणून चालणार नाही, तर आपण धर्म जर जगलो तर निश्चित पद्धतीने खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल. येणारा काळ जो आहे तो असा भयानक आहे महाराज. आपण जर एकसंघ राहिलो नाही, एकजुटीने राहिलो नाही तर निश्चित पद्धतीने आपल्याला आघात सहन करावे लागतील. धर्म नुसता बोलून चालत नाही महाराज, धर्म जगावा लागतो. देवपूजा आधी करावी लागते, भगवंताचं दर्शन आधी घ्यावं लागतं, आपण करावं लागतं आणि मग समाजाला सांगावं लागतं. परंतु सध्या सांगणाऱ्यांची खूप संख्या झालेली आहे आणि करणाऱ्यांची संख्या मात्र अत्यंत कमी झालेली आहे. फक्त जे ते उठतंय आणि सांगत सुटतंय महाराज. आणि म्हणून आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने भगवत नामस्मरण भजन भक्ती केली पाहिजे. एकादशी असल्यामुळे तो काय करतोय, पूजा करतो महाराज. पूजा झाली की पत्नी असणारी दुधाचा ग्लास घेऊन येते. दूध पिल्यानंतर मग 10 वाजता थोडीशी खिचडी, हाताकडे पाहताना माझ्या थोडीशी हातात बसेल, दोन्ही हातात बसेल एवढी खिचडी खातो. दुपारी पुन्हा 4 वाजता एकादशी असल्यामुळे त्याला कसं नसं व्हायला लागतं, चक्कर आल्यासारखी होते. पत्नी पुन्हा काहीतरी असणारी फळं बिळं त्याला देते. मग संध्याकाळी पुन्हा भगरीचा भात आणि महाराज फक्त बेसन पीठ टाकीत नाही, नाहीतर पिठलंच करतो. अत्यंत दयनीय परिस्थिती एकादशीची महाराज. कशाची आपली प्रवृत्ती आहे. परंतु आपण भगवंताचं नामस्मरण जर केलं तर आपल्या काळाची ती कर्तव्यता होईल. भगवंताने नरदेह भजनाकरता दिला, भोजनाकरता दिला नाही, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि म्हणून ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. महाराज सांगतात हा गर्भवासाचा फेरा चुकवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. किती वेळा तुम्ही मी जन्माला येणार आहोत. गर्भवासाचा फेरा या ठिकाणी माऊली जगद्गुरु तुकोबारायांनी फेरा हा शब्द वापरलेला आहे. गर्भवासाचा फेरा आहे. 84 लक्षयोनीमध्ये आपल्याला जन्माला यायचे. किती वेळा जन्माला येणार आहात आणि किती वेळा या ठिकाणी फजित होणार आहात. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्माला यायचं. आणि म्हणून हा मिळालेला जो नरदेह आहे यातून आपण सुटण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. हा नरदेहाच्या माध्यमातून आपण सुटू शकतो. पुन्हा नरदेह तुम्हाला मला प्राप्त होईल हे सांगता येत नाही. पाप पुण्य समान समी तरीच पाविजे कर्मभूमी. पाप पुण्य समान झाल्यानंतर नरदेह प्राप्त होतो. पाप अधिक झालं, पुण्य कमी झालं की पशुपक्ष्यांची योनी. पुण्य अधिक झालं, पाप कमी झालं की देवलोकाला स्वर्गलोकामध्ये जातो.
पापपुण्य समान झाल्यानंतरच नरदेहाची प्राप्ती असल्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला या नरदेहातून सुटण्याकरिता आपण भगवान श्रीरामाचं नामस्मरण केलं पाहिजे. मग आपला हा गर्भवासाचा फेरा चुकेल महाराज. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की या नरदेहाला आल्यानंतर काय करा, तर भगवंताचं नामस्मरण करा. त्याने काय होईल, हा संपूर्ण गर्भवासाचा फेरा चुकवेल. कारण माणूस हा उठल्यापासून तर झोपीपर्यंत नाशिवंत गोष्टींकरता प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात या नाशिवंत गोष्टींकरता प्रयत्न करू नका. याचंच वर्णन महाराज अभंगाच्या नाशिवंत पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात नाशिवंत आटी. आटी शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न. नाशिवंत गोष्टींकरता प्रयत्न करू नका. नाशिवंत आटी यादी सांगितली. प्रिया पुत्र धन. प्रिया म्हणजे कोण, पत्नी. पुत्र म्हणजे कोण, मुलगा. धन म्हणजे कोण, पैसा. प्रत्येक क्षेत्रातला कोणीही माणूस असू द्या, उठल्यापासून तर झोपेपर्यंत कोणाकरता प्रयत्न करतो, या तिघांकरिता प्रयत्न करतो. प्रिया म्हणजे एकतर पत्नीकरता प्रयत्न करतो, दुसरं म्हणजे मुलाकरता प्रयत्न करतो, आणि तिसरं म्हणजे धनाकरता प्रयत्न करतो. पत्नीकरता पळणारे आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटतात. पत्नी प्राप्त झाली की पुत्राकरता पळणारे पाहायला भेटतात. पुत्र प्राप्ती झाली की मग धनाकरता पळणारे पाहायला भेटतात. परंतु शेवटी सर्व गोष्टी इथे ठेवायच्या आहे, फार महत्त्वाचे. बीज ज्याचा सीन तेची फळ. जसं बीज असेल तसं फळ येणार आहे. पहा आता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दुःखाच्या असल्यामुळे तुम्हाला त्यातून दुःखच प्राप्त होणार आहे. महाराज म्हणतात यातून बाहेर पडा. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ. शेवटी तुम्हाला जसं बीज असेल तसा फळ भेटेलच. आणि म्हणून या सर्व गोष्टीतून बाहेर पडा. माणूस पत्नीकरता किती वेडा होतो महाराज आपल्या सर्वांना माहिती आहे. पहिलं जोपर्यंत लग्न झालेलं नसतं तोपर्यंत घरी आला की आईला विचारत असतो, आई कुठे, आई कुठे, आई कुठे. एकदा लग्न झाल्यानंतर आईलाच विचारत असतो, ती कुठे, ती कुठे, ती कुठे. आईला किती वाईट वाटत असेल महाराज. आणि म्हणून पत्नी करता पळणारी आहे. पुत्र प्राप्ती होत नाही म्हणून पुत्र हिनस्य मे राज्यम सर्वम दुःखायक पलुपते. राजा दशरथ पळाला तर तुमची माझी आपल्या सर्वांची व्यथा काय आहे महाराज. राजा शिकार करण्याकरता गेला, कशाकरिता, पुत्र हिनस्य मे राज्यम. पुत्र नाही म्हणून राजा दशरथ पळालेला आहे. पुत्राकरिता पळणारे आपल्याला समाजात पाहायला भेटतात. आणि धनाकरता कोण नाही पळत महाराज. समाजातील प्रत्येकच घटक धनाकरता पळतो. परंतु धन, अन्न आणि मान या सर्व गोष्टी कशाच्या अधीन आहेत, तर त्या सर्व गोष्टी हे तो प्रारब्ध आधीन. हे तो प्रारब्ध आधीन. हे तो प्रारब्ध आधीन. हे तो प्रारब्ध आधीन. मान धन हे तो प्रारब्ध आधीन. हे तो प्रारब्ध आधीन. हे तो
धन हेतो प्रारब्धाधीन. आपण समाजामध्ये माणसं पाहतो, अन्नाचा जो भोग आहे महाराज ज्याला व्हायचा त्यालाच प्राप्त होतो. आत्ता मागच्या महिन्यामध्ये महाराज आम्ही सर्व गुरुबंधू आमच्याच एका गुरुबंधू महाराजांच्या घरी जेवणाकरता गेलो होतो. जेवणाचे ताटं असे तयार झाले. आमचे एक गुरुबंधू होते, त्यांना घरून अर्जंट फोन आला की तुम्हाला काही करून लगेच निघावं लागेल. ताटावरती बसलेले, आता घास घ्यायचा, तेवढ्यात त्यांना उठावं लागलं. दुसरा एक जण त्या ठिकाणी जेवायला बसला. मी म्हटलं की हा जो भोग आहे यांच्या जीवनामध्ये होता असता, त्यामुळे ते त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. अन्न हे ज्याचं आहे त्यालाच ते त्या ठिकाणी प्राप्त होतं. मान जो आहे, एखाद्या व्यक्तीला मान प्राप्त होतो महाराज. बाकीचे माणसं म्हणतात की काही काम धंदा करीत नाही, काही नाही, परंतु सर्व गावामध्ये चर्चा असते, सगळीकडे त्याची मानमान्यता होते. कशामुळे? हे तो प्रारब्ध अधीन आहे. आणि धनाची जी गोष्ट आहे महाराज, तुम्हाला मला किती प्राप्त होणार आहे? ज्या दिवशी ज्या ठिकाणी ज्या माध्यमातून आपल्याला ते धन प्राप्त व्हायचं, त्या दिवशी त्या माध्यमातून ते धन आपल्याला प्राप्तच होतं. आणि म्हणून त्याकरिता पळण्याची गरज नाही महाराज. संसार असा आहे, संसारामध्ये वेगळं काही करण्याची गरज नाही. संसार शब्दाचा अर्थ आहे सृ सरती इति संसार. हा सृ या धातूपासून सुरू होतो, सारखा सरकत राहतो, त्याला संसार म्हणतात. संसार मोठं करण्याच्या मागे आपण सर्व लागलेलो आहोत, परंतु मला असं वाटतंय तो त्याच्या मनाप्रमाणे मोठा होतो. तुम्ही मी ठरवून तो कधी मोठा होत नाही. त्याला जेव्हा मोठं व्हायचं तेव्हा तो मोठा होतो. पहा, किती जरी मोठा झाला तरी तुम्ही मला सांगा, सोबत तर शेवटी काही न्यायचं नाही, हा अटळ सिद्धांत आहे. या जर मृत्यू लोकाचा विचार केला तर संसार सर्वात मोठा होता. कोणाचा? रावणाचा. रावणाकडे काय नव्हतं महाराज? शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घरं होते. कशाचे? सोन्याचे. आपल्या हातामध्ये एकच अंगठी असते महाराज, अर्धा तोळ्याची. सर्व गावाला पंक्तीमध्ये वाढत असताना दाखवत असतो. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घरं होते रावणाकडे सोन्याचे. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सांगते कवडी गेली नाही, ओ सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. तुकोबाने जाती संपदाय कोटी सवे नवे रे लंगोटी. महाराज, शेवटी काही सोबत येत नाही, म्हणून नाशिवंत गोष्टींकरता प्रयत्न करू नका. आपले सर्व प्रयत्न ही नाशिवंत, आणि आपले ज्या पदार्थाच्या माध्यमातून आपल्याला सुख पाहिजे तो पदार्थही कसा आहे? नाशिवंत आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही सर्वजण काय करा? नामस्मरणाची एक नाव तयार करा. नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूसी थडी पावे, जिच्यामध्ये बसून भवसिंधू तरुण जाऊ. पहा, आपण सर्व जीवन जगत असताना वेगवेगळ्या अहंकारामध्ये जीवन जगतो. कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, कोणाला पदाचा अहंकार आहे, कोणाला असं वाटतं मी खूप सुंदर कीर्तन करतो, कोणाला असं वाटतं मी खूप सुंदर गायन करतो, कोणाला असं वाटतं मी खूप सुंदर वादन करतो. मला कुणाची समाजामध्ये गरज नाही. संपत्तीच्या वेगवेगळ्या अहंकारामध्ये तुम्ही आपण सर्वजण आहोत, परंतु आपण बुडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराज सांगतात, तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर तुम्ही काय करा? नाव धड करा सहस्रनामाची, जी भवसिंधूसी थडी पावे. सहस्रनामाची एक नाव तयार करा. पहा, विश्वासाने जर भगवंताचं नामस्मरण घेतलं तर निश्चित त्याचा उद्धार होण्याकरता वेळ लागत नाही. आपल्याला सर्वांना माहिती, एक त्या ठिकाणी सामान्य व्यक्ती होता आणि एका अशा स्वयंघोषित गुरु महाराजांकडे गेला. अलीकडे स्वयंघोषित खूप झालेत महाराज, त्याच्यामुळे खऱ्यांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे. त्यांना विचारलं कुठं शिकले? ते म्हणतात आम्ही घरीच शिकलो. आता यांच्या पुढे काही डोकं आपटतं का? आणि त्यांच्या जर डायऱ्या पाहिलं तर दिवसातून 3-3 कीर्तनं त्यांना असतात. असे स्वयंघोषिताकडे एक जण गेला महाराज. त्याच्याकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी तो म्हटला की मला काहीतरी उपदेश करा, मला काहीतरी माळ घालायची म्हणे, मला काहीतरी
भगवंताचं नामस्मरण सांगा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तू माझ्याकडे येताना त्या ठिकाणी काही घेऊन आलाय का? त्यावेळेला त्यांनी सांगितलं काही नाही, 2 वांगे आणलेले आहे आणि कोथिंबीरची जुडी घेऊन आलेलो आहे. त्यावेळेला त्या गुरु महाराजांनी चेष्टा म्हणून त्याला सांगितलं की हाच नामस्मरणाचा मंत्र आहे म्हणे. 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी, चल घोंगडी पहिलं थडी महाराज. 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी, तो त्या ठिकाणी ते म्हणायला लागला महाराज. आता तो भोळाच होता, साधाच होता महाराज, परंतु भोळे भाविक हे जुनाट चांगले. खऱ्या अर्थाने भोळी भक्ती ही फार महत्त्वाची आहे. फार चांगले कपडे घातले म्हणजे भक्ती चांगली असते असा त्याचा काही अर्थ नसतो. भोळी भक्ती फार महत्त्वाची असते महाराज. हा गेला घरी नामस्मरण करायला लागला. पुढली गुरुपौर्णिमा आली. आता गुरुपौर्णिमा आली, म्हटला गुरूंना भेटायला जाऊ, आणि म्हणून गुरु महाराजांना भेटण्याकरिता गेला. गुरु महाराजांचा जो आश्रम होता तो नदीच्या पलीकडे होता. मध्ये छोटीशी नदी होती महाराज. आता पलीकडे कसं जायचं, धोधो पाऊस चाललेला आहे. त्याने त्या असणाऱ्या नदीला विनंती केली की मला गुरु महाराजांची भेट घेण्याकरता जायचं आहे, मला तू त्या ठिकाणी रस्ता दिला पाहिजे. त्या ठिकाणी तो म्हणायला लागला 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी, चल घोंगडी पहिलं थेडी. त्याच्या खांद्यावरती घोंगडी होती, टाकली पाण्यामध्ये. महाराज बसून त्या ठिकाणी पलीकडल्या तीराला गेला. गुरु महाराजांचं दर्शन घेतलं. त्यांना 2 वांगी 1 कोथिंबीर पुन्हा दिली, कारण त्यांनी तेच नामस्मरण सांगितलं होतं ना महाराज. गुरु महाराज म्हटले परंतु तू आला कसा? एवढा भयंकर पाऊस या ठिकाणी चालू आहे, तू आला कसा? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की काही नाही, तुम्ही दिलेला मंत्र जसाच्या तसा पाळला आणि या ठिकाणी आलो म्हणे. गुरु महाराज म्हटले कसा पाळला? तो म्हटला काही नाही, तुम्ही सांगितला तो मंत्र 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी, चल घोंगडी पहिलं थिडी, वर्षभर नामस्मरण केलं म्हणे. इथे कसा आला ते विचारतो. त्यांनी सांगितलं काही नाही, नदीला विनंती केली की मला गुरु महाराजांची भेट घेण्याकरता जायचं आहे. घोंगडी टाकली, तिच्यावरती बसलो आणि तुमच्यापर्यंत आलो. गुरु महाराज म्हटले खरं सांगतो की पुढ्या सोडतो? ते म्हणे पुढ्या सोडायला काही कीर्तन आहे का? हां, म्हणजे कीर्तनात सगळे सोडतात असं काही नाही, परंतु काही पुढ्या सोडतात एवढं लक्षात असू दे. हां, गुरु महाराज म्हटले मला प्रात्यक्षिक करून दाखव महाराज. हा गेला नदीजवळ, पुन्हा घोंगडी टाकली, नदीला विनंती केली 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी, चल घोंगडी पहिलं थिडी. तसं चल म्हटल्यानंतर घोंगडी निघाली महाराज. पलीकडे गेला, अलीकडे आला, पलीकडे गेला, अलीकडे आला. गुरु महाराजांना म्हणला बसायचं का घोंगडीवरती? गुरु महाराज म्हटले नाही, तुझा प्रवास चांगला चालू दे. कारण गुरु महाराजांनी काय आयुष्यात नामस्मरण केलेलं नव्हतं, कारण ते स्वयंघोषित होते महाराज. नामस्मरणाचा जर आपल्याला त्या ठिकाणी संग लागला, आपण जर नामस्मरणाची नाव तयार केली तर आपण हा भवसागर तरुण जाऊ. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात काळ ज्यावेळेला नेण्याकरता येईल, तुका म्हणे काळ हात तोंडावाडी, तुका म्हणे काळ हात तोंडावाडी, तुका म्हणे काळ हात तोंडावाडी, तुका म्हणे तुका म्हणे काळ
हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हे विठोबा कुमार हरि जय जय हरि हरि जय 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 विठोबा कुमार हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा काय सांगतात की काळ ज्यावेळेला नेण्याकरता येईल त्यावेळेला त्या काळाच्या मुखावरती बाण मारा. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, त्याच्या मुखावरती खऱ्या अर्थाने त्याच्या तोंडावरती काय करा तर बाण मारा. कशाचे बाण मारा? रामनामाचे बाण मारा, हरिनामाचे बाण मारा. त्याने काय होईल तर तुम्ही काळावरती विजय प्राप्त करू शकता. कशाचे बाण मारा? महाराज म्हणतात भाता भरा हरी रामबाणी. रामनामाचे हरिनामाचे बाण आपल्या भात्यात भरून ठेवा. आयुष्यामध्ये तुम्ही आपण जीवन जगत असताना मृत्यूला विसरून जातो महाराज. तुम्ही मी आपण सर्वजण जीवन जगत असताना मृत्यूला विसरून जातो, परंतु ज्यावेळेला तुम्हाला मृत्यू नेण्याकरता येईल त्यावेळेला जर तुम्ही भात्यात रामनामाचे हरिनामाचे बाण भरून ठेवले तर निश्चित त्या काळाला तुम्ही मागे पाठवू शकता. जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय आदींचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. काळ तुम्हाला मला किती प्राप्त होतो त्यापेक्षा आपण या जन्मात आल्यानंतर काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे का मरणाची सरी उत्तमची रे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती राहिली पाहिजे असं काहीतरी तुम्ही मी आपण सर्वांनी केलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचा जर आपण विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज 50च वर्षाचं आयुष्य जगले, परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांना निजधामाला जाऊन त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 350 वर्ष होत आले, परंतु आज जरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी माणूस व्यवस्थितच कीर्तनामध्ये बसला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपोआप जे त्या ठिकाणी निघून जातं महाराज. हा कशाचा परिणाम आहे? त्यांनी आयुष्यामध्ये केलेलं कर्तृत्व एवढं मोठं आहे की निश्चित पद्धतीने उत्तमची रे कीर्ती मागे. धर्मवीर संभाजी महाराजांचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. 32 वर्षामध्ये एकही लढाई न हारलेला राजा म्हणून इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची नोंद आहे. तुम्ही जर कधी वडूला गेले तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर करमणार नाही. त्या भीमा इंद्राणीच्या संगमावरती क्रूर औरंगजेबाने महाराजांची हत्या केली, परंतु धर्म सोडला नाही, धर्माकरिता जीवन जगले. आणि म्हणून आपण सर्वांनी त्याचा काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. स्वतःकरता जे जीवन जगतात त्यांची उत्तम कीर्ती, फार मोठी कीर्ती मागे राहत नाही, परंतु समाजाकरता जे जीवन जगतात निश्चित त्यांची कीर्ती मागे राहिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर आहे, छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. धर्मवीर संभाजी महाराज गेल्यानंतर एक महिला समाजामध्ये काय करू शकते? युवराज्ञी त्या ठिकाणी येसूबाई ज्या आहेत त्या ठिकाणी रायगड जो आहे 8 दिवस यवनांनी त्या ठिकाणी हल्ले केलेले आहेत, परंतु राजाराम महाराज पुत्र शाहू जोपर्यंत तंजावरला पोहोचत नाही तोपर्यंत येसूबाईंनी रायगड त्यांच्या हातातून जाऊन दिला नाही. एखादी महिला किती कर्तृत्ववान असू शकते याचे अनेक पुरावे आपल्या इतिहासामध्ये आहेत. आपला धर्म श्रेष्ठ आहे. आपल्या धर्मामध्ये आपण पाहिलं तर इतिहास पुरुष फार मोठे श्रेष्ठ आहेत. आपल्याला ऐऱ्यागऱ्यांकडे पाहण्याची गरज नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना एक राहावं लागेल. आपण जर पाहिलं तर आपण जातीपातीमध्ये वाटलेलो आहोत. येणारा काळ जो आहे तो मात्र आपल्याला एकट्याचा नाही तर एकजुटीचा त्या ठिकाणी आहे महाराज. आपल्याला जर विचारलं कोण तर आपण सांगतो मराठा आहे, माळी आहे, साळी आहे, कोळी आहे, परंतु असं म्हणून आपल्याला चालणार नाही. ज्यावेळेला समाजातील प्रत्येक व्यक्ती म्हणेल की मी हिंदू आहे त्यावेळेला मला असं वाटतंय की संघटन झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजे, आपण संघटित राहिलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी हिंदुत्वाचा जागर केला पाहिजे. आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्याचा अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे. माणसाला धर्माचा अभिमान नाही, आपल्याला टिळा लावण्याची सुद्धा त्या ठिकाणी लाज वाटते महाराज. बाहेर धर्मियाचा परधर्मियाचा एखादा व्यक्ती पाहिला की आपण पाहिल्यानंतर समजून घेतो की हा कोण आहे, परंतु आपल्या माणसांकडे पाहिल्यानंतर लक्षातच येत नाही की हा कोण आहे. आणि म्हणून निश्चित पद्धतीने आपण त्या ठिकाणी टिळा लावला पाहिजे.
प्रत्येक गोष्ट आपण मुलांना शिकवली पाहिजे. मुलांना जेवढं धर्म शिक्षण महत्त्वाचं आहे तेवढंच मुलींना धर्म शिक्षण महत्त्वाचं आहे. बाकीच्यांना नावं ठेवून काही अर्थ नाही महाराज. आपल्या मुलींना आपण धर्म शिक्षण घरामध्ये दिलं पाहिजे. आई काय आहे, वडील काय आहे, धर्म काय आहे, छत्रपती शिवरायांनी काय काम केलेलं आहे, धर्मवीर संभाजी महाराजांनी काय काम केलेलं आहे, महाराणा प्रतापांनी काय काम केलं, हे सर्व कामं आपण आपल्या मुलींना शिकवले पाहिजे. त्यांना यातून संस्कार दिले पाहिजे. धर्माकरता जीवन जगले हे आपण सर्वांनी त्यांना दिलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. आणि म्हणून मुलींनाही धर्म शिक्षणाची गरज आहे. मुलींना आपण सर्वांनी धर्म शिक्षण द्या. खूप गोड नियोजन या ठिकाणी कैलास भाऊंनी केलं. कैलासवासी भाऊसाहेब हरिभाऊ पाटील झरेकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. मी झरेकर कुटुंबियाच्या वतीने त्या ठिकाणी आपलं खऱ्या अर्थाने स्वागत अभिनंदन करतो. या कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित असणारे गायनाचार्य आमचे ज्येष्ठ गुरुबंधू शिवाजी महाराज आहेत, आदरणीय कृष्णा महाराज आहेत, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदरणीय ऋषिकेशजी महाराज शेटे आहेत, नकुल महाराज आहेत, योगेश महाराज आहेत, संस्थेतील सर्व विद्यार्थी आहेत. आणि ज्या ठिकाणी ही कीर्तन सेवा आहे ते आपल्या गावातील मारुती मंदिर. डोंगरगण म्हटल्यानंतर आम्हाला माहेरात आल्यासारखं वाटतं, कारण हे आमचं काय आहे, माहेर आहे. माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांचं हे काय आहे, माहेर आहे. खरं तर माहेरात आल्यानंतर निवांत असलं पाहिजे, परंतु आज कीर्तन करण्याची वेळ आली. कारण घरी जर कंटाळा आला ना महाराज, आम्ही आश्रमामध्ये येतो, निवांत त्या ठिकाणी मधुकरीची भाजी खायची आणि निवांत दुपारी आराम करायचा, गुरुदेव महाराजांची चर्चा करायची. हा पवित्र असणारा आपला देश आहे. पवित्र ते कुल पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आपलं कुल पवित्र आहे, आपला हा असणारा परिसर पवित्र आहे. धन्य खऱ्या अर्थाने आपला हा परिसर आहे की ज्या ठिकाणी गुरुदेव महाराजांसारखे त्या ठिकाणी महात्मे राहतात. महाराष्ट्रामध्ये 4-5च महात्मे आहेत महाराज, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर काहीतरी आपण परमार्थात क्रांती केली पाहिजे असं वाटतं. त्यापैकी गुरुवर्य महाराज या ठिकाणी आहेत. डोंगरगण त्यांच्यामुळे संपूर्ण जगभरात त्या ठिकाणी गेलेलं आहे. आपला अमृत महोत्सव कुणाला माहीत नाही महाराज, महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली. आणि म्हणून गुरुवर्य महाराजांचं या ठिकाणी वास्तव्य आहे. त्यांच्या पाठीमागे आदरणीय भागवत महाराज संपूर्ण असणारा कारभार पाहतात. महाराजांचंही खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. आदरणीय भागवत महाराज असतील आणि गावातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच आहेत, आजी सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत, सर्व मंडळी नावानिशी मी त्या ठिकाणी घेऊ शकतो, परंतु एकाचं घेतल्यानंतर एकाचं सापेक्ष राहतं, त्यामुळे कुणाचंही नामोल्लेख करत नाही. आलेले सर्व देवरूप श्रोतृवृंद, पाहुणे मंडळीतील सर्वांना या ठिकाणी मनाभावे वंदन करतो आणि या ठिकाणी सेवेला समाप्ती देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज विठाल जय जय विठाल बोली जय पुरी देवा कोणी पराक्रमा पराक्रमा